श्री गणेशाय नमः. नमस्कार, माझं नाव गंधार संतोष कुलकर्णी. आज तुम्हाला दोन कथा सांगण्याचा प्रयत्न करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. बुवांच्या चरणी आणि सरांच्या चरणी वंदन करून, एका गावात भोळाराम नावाचा व्यक्ती असतो. तो प्रापंचिक असतो आणि गुरूंच्या सेवेत असतो त्याच्या. आणि असंच सेवा करता करता त्याचं शेत असतं डोंगरावर आणि तिथे एकच झाड असतं आणि त्या झाडाच्या बॉर्डरनंतर दरी असते पूर्णतः. तर एक महिन्याचा कालावधी जातो. गुरूंची सेवा वगैरे चालू असते, गुरुनिष्ठा त्याची प्रबळ असते. आणि एके दिवशी होतं असं की तो शेती करत असतो आणि झाडाखाली बसलेला असतो. तर तिथे साक्षात रामराया येतात, पण नावाप्रमाणेच भोळाराम, तो भोळा असतो. त्याला माहीत नाही की ते प्रभू श्रीराम आहेत. तर हे जे गुरु असतात ते रामभक्तच असतात. त्याचे गुरु, त्यांची निष्ठा रामांवर भरपूर, रामनामाचा संकल्प त्यांनी घेतलेला असतो. मग तो येतो एके दिवशी गुरूंना सांगतो की गुरु, 3-4 दिवस झाले एक भूत माझ्या शेतात येतंय, त्या झाडावर बसतंय. आणि त्यांनी विचारलेलं असतं भगवंतांना त्याच्या की मला देवाचं दर्शन हवंय, तर ते कसं होईल. मग त्याला कोणीतरी सांगितलेलं असतं की त्या दरीत उडी मार म्हणजे तुला भगवंताचं दर्शन घडेल. पण त्याला माहीत नसतं की मेल्यावरच घडेल असं. मग तो ते करत असतो. त्यामुळे ते भूत असतं म्हणजे प्रभू श्रीराम असतात, ते त्याला अडवत असतात की उडी मारू नकोस, मरण पावशील. त्याला माहीत नसतात की ते सांगतात, त्याला कळत नाही. तो म्हणतो नाही नाही, तू काहीतरी सांगतोय, मला काय तुझं म्हणणं पटत नाहीये. मग 3-4 दिवस असे जातातच. तो उड्या मारतो, ते अडवतात, उड्या मारतो, अडवतात. मग एके दिवशी तो म्हणतो थांब, तुला बांधूनच ठेवतो आणि माझ्या गुरूंना घेऊन येतो. खूप छोटी कथा आहे. गुरूंकडे जातो, श्रीरामांना बांधतो आणि रामराया पण त्याच्याकडनं बांधून घेतात. तो भोळाराम असतो. गुरूंकडे जातो, गुरूंना म्हणतो गुरुदेव, एक भूत आहे, त्याला मी वर बांधून ठेवलंय, तुम्ही एकदा चला. आणि गुरूंना माहीत असतं की प्रभू श्रीराम आहेत. मग गुरु त्याला एक वाक्य म्हणतात, चल भोळ्या, तुझ्यामुळे मला रामांचं दर्शन होईल. मग ते दोघं अशा जातात आणि रामरायाचं दर्शन त्यांना घडतं आणि भोळ्या रामालाही कळतं की ते रामराय आहेत आणि तो त्यांची क्षमा मागतो. दुसरी कथा अशी आहे रामनामाचं महत्त्व. जेव्हा हलाहल विषाचं मंथन झालं होतं तेव्हा अमृत बाहेर पडलं होतं आणि विष पण बाहेर पडलं होतं. तर अमृत सगळीकडे वाटलं गेलं असतं, परंतु विष कोणी घ्यायला तयार नव्हतं. मग वेळ जाता जाता महारुद्र शंकरांनी हा निर्णय घेतला की विषाचं प्राशन मी करेन, आणि त्यांच्या गळ्यात आजही ते विष आहे. तर रामनामाचं महत्त्व असं की रामचरित्र वाटायचा प्रश्न घेऊन देव, दानव आणि मानव प्रभू शंकरांपाशी येतात आणि त्याची वाटणी शंकरांना करा अशी विनंती करतात. तर वाटणी करणारा शंकरांनाच निवडणं हे त्यावेळेचं कारण असावं, मला माहीत नाही, क्षमस्व. तर ते खूप मोठं असतं आणि देव, दानव, मानव यांच्यात शंकर वाटणी करतात. 30 लाख ह्या देवांना, 30 लाख मानवांना आणि 30 लाख दानवांना असे ते देतात. मग 30 लाख, 3 लाख, 30,000, 3,000, 300, 30 असं करत करत 30 श्लोक ह्यांना, 30 श्लोक ह्यांना आणि 30 श्लोक ह्यांना असे देतात. आणि शेवटचा छंद उरतो तो अनुष्टुप छंदाचा असतो, जो 32 अक्षरांचा असतो. आणि ह्यातही 30-30-30 दिल्यावर शेवटची 2 अक्षरे जी उरतात ती राम अशी असतात. आणि जे विष, हलाहल विष जे असतं त्याचा प्रहार जास्त असतो आणि गळ्यात त्रास होत असतो, म्हणून त्या शंकरांनी रुद्राक्ष धारण केलेला असतो, सापाला देखील धारण केलेलं असतं आणि थंड ठिकाणी जाऊन ध्यान वगैरे लावलेलं असतं. पण तरी त्यांचा दाह काही शमन होत नव्हता. म्हणून त्यांनी रामनाम घ्यायचं ठरवलं आणि रामनाम घेतलं. ओम श्रीराम जय राम जय जय राम असं रामनाम घेताच तो दाह कमी व्हायला लागला. मग ह्याचं ऋण कसं फेडावं, तर रामांची सेवा करायला हे आता रामाचं ऋण फेडलंच पाहिजे. त्यामुळं ते महारुद्र हनुमान हा 11वा अवतार प्रभू शंकर हे हनुमान रूपी घेतात आणि रामांची सेवा करतात.
अशी आख्यायिका सांगतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो आणि एक विनंती करतो की सर्वांनी रामनाम घ्या. रामनामात खूप ताकद आहे. धन्यवाद. जय गुरु.